काय झालं? लाडूचा मित्र आलाय, ते बाहेर लावायला त्याला काठीने. होय, वा बघ तुझा मित्र तुझ्या, तू दोन दोन आले. हे बघा मित्र. अरे तू त्याच्या जवळ घे ना त्यांना. तू भेटतोय. अय भेकड, ओय भेकड. टाकले पप्पाने बाहेर. आला आला. पप्पाची टीव्ही हे होईल ना. पप्पाने बघ एवढ्या मेहनतीने टीव्ही बनवली, तू पाडायला लागलास. तुमच्याच पायाने पडन. कसली भारी आयडिया, टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी. मी काळी दिसायले. बर भाऊ द्या, काळी छान दिसते. तुम्ही लय गोरे झाला. तर कूलरचा लय आवाज येत असेल. हसबंड बघायला टीव्ही मस्त टेक्नॉलॉजी बनवली. आणि आता आम्ही आवरलंय ना आमच्या ना कॉलनीमध्ये गायन पार्टी. तर गायन पार्टी आता बघायला जायचंय. आता काय माहित कधी चालू होती, तर वाट बघतो. तर आवरून बसलोय. चला ना. माझे ब्लॉग बघायला लागली जयंतीचे. लाडूनी लावलेत. लाडूने जयंतीचे ब्लॉग लावले तर बघायला. होय चला. यायला आवाज झाली का चालू? चला मग, चालू झाले असं आवाज यायला म्हणाली स्वप्नाच्या. होय, मगापासून दोनदा मी गेले चालू झाली का नाही बघायला. आवाज येत होता, परत बंद झाला. परत म्हटलं चालू नसेल झाली, म्हणून म्हटलं नंतर जाऊ. चला 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 चला, चालू झाली गायन पार्टी. आता काय माहिती कोणाचे आहे, कोण येणार आहे, तर ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये कळलेच. व्हिडिओ बघा. गायन पार्टीचा भीमगीताचा कार्यक्रम आहे छान असा. आमच्या कॉलनीमध्येच आहे, इथं जवळच आहे. सो चलो. ओ चला, तुम्हाला यायचं का नाही? ओय टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी. चला की. चला लवकर, भीमगीताचा कार्यक्रम आहे, मस्त गाणे असतील. चला उठा. काय करायली? डान्स करायली. लाडूने लावलेत आपले ब्लॉग, याचे जयंतीचे ब्लॉग बघायला लाडू. होय, चल मग चलो. चल ना. पप्पाचा हात सोडितच नाही. होय लाडू. चल चल पुरी डान्स नकोच करू. चल ना. काय भूतच सारखा अवतार केला थोडासा. तर आधीच भूतासारखी दिसली. ही माझी मम्मी, तर ही कुठला ऐकलं? दोनच राजे आहे की नाही? हा वा, इथं जोड टाळा. एक नवीन गाणं ऐकवतो बघा. हा इतिहास कम करा फक्त. पुणे शहराला, पुणे माहिती, पुणे पुणे नाव ऐकलं? कुणी कुणी ऐकलं? हातवरती करून सांगा पटकन लवकर. वा, म्हणजे लक्ष आहे. तुम्ही हातवरती केला म्हणजे मला कळतं की माझ्या गाण्याकडे तुमचं लक्ष आहे. पुणे शहराला पहिले पुणे पर्णा हा शब्द वापरले जाईल. मग सोन्याच्या बेगानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. सोन्याच्या बेगानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर.
सोन्याच्या तेलानं खटना लिहितोय. सोन्याच्या तेलानं खटना लिहितोय. तर आले मी आता घरी आणि स्वप्नंजना आम्ही दोघी जणी आलोय. तर बोर व्हायला लागले, एवढे भारी पण गाणे नव्हते. तर ह्या वेळेसचे ना एवढे नाही तेवढे गाणे छान. तर आलो दोघी जणी, लाडून त्याचे पप्पा ऐकत बसलेत. म्हणले मी नाही जाणार, क्रिकेट बघत बसतो. आणि आता त्यांच्या अगोदर आम्ही येऊन बसलो तरी ते म्हणले नाही आता मी नंतर येतो, म्हणले जातो मी. तर आलोय. तर गेल्या वर्षीचे खूप छान होते गाणे. तर कोण गुणगुण रणेवली आल्या होती आणि तिचे गाणे खूप छान होते, मला खूप आवडले होते. तर गेल्या वर्षीसारखे ते नाहीच, तर खूप छान गाणे होते गेल्या वर्षीची. तर म्हटलं असतील, तर मला काय झोपची लागली तिथं. तर म्हटलं स्वप्नाला चल मग आपण जाऊया घरी. होय, तर जेवण हे करून गेलो होतो आणि चलो गुड नाईट.